मित्रांनो, हिवाळ्यात 31% वाढतो हृदयविकाराचा धोका. थंडीत हृदयाची काळजी तुम्ही कशी घ्यावी हे आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते जगभरात हृदयविकाराशी संबंधित समस्येमुळे दरवर्षी 2 कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. याचा अर्थ हृदयाशी संबंधित आजारामुळे दर 1.5 सेकंदाला एक व्यक्ती मरण पावतो. WHO मते हृदयाशी संबंधित समस्या हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2019 सुमारे 1.79 कोटी लोकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार 2016 भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या 5.4 कोटी होती. नेमका डिसेंबर महिन्यातच सर्वाधिक हृदयविकाराचा धोका का वाढतो हे आता आपण जाणून घेऊया. 2018 साली ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक महत्त्वाचा अभ्यास प्रकाशित झाला होता. या अभ्यासात स्वीडनमध्ये 1998 ते 2013 या 16 वर्षात हृदयविकाराच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली. यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की दरवर्षी हिवाळ्यात हृदयविकाराच्या घटना 15% वाढतात. नेमका थंडी आणि हृदयविकार याचा काय संबंध आहे? थंडीत हृदयाशी संबंधित समस्या का वाढतात हे आता आपण जाणून घेऊया. हिवाळ्यात संपूर्ण शरीर ऑक्सिजन पंप करण्यासाठी हृदयाला दुप्पट मेहनत करायला लावते. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदयाच्या स्नायूंना कमी ऑक्सिजन मिळते. अशा परिस्थितीत स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय तापमानही कमी झालेले असते. शरीरात रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढू लागते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका हिवाळ्यात वाढताना आपण बघतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा सर्वाधिक धोका कोणाला असतो हे आपण आता बघूया. ज्या रुग्णांना रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या असतील, ज्यांचे वजन जास्त असते, ज्यांना डायबिटीजची समस्या असते, अशा व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. जे व्यक्ती जास्त अल्कोहोल सेवन करतात, जास्त धूम्रपान करतात, यांमध्येही हृदयविकाराचा प्रॉब्लेम दिसून येतो. जे व्यक्ती निरोगी जीवनशैली फॉलो करत नाही, अशा व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात बघायला मिळतो. ही होती हृदयविकाराची काही कारणे. मित्रांनो, आता आपण बघूया हिवाळ्यात हृदयाच्या संबंधित आणखी कोणकोणत्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. थंडीत हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, कार्डियाक अरेस्ट यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात कोणत्या परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो? खालील सूचना तुम्ही समजून घ्या. थंड वातावरणात वेगाने धावणे किंवा चालणे यामुळे थकवा येऊ शकतो. यामुळे हृदयाला ऑक्सिजनची गरज वाढते. अशा परिस्थितीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनी जास्त थंडीत बाहेर जाणे टाळावे. जर एखाद्याचे हृदय अधिक कमकुवत असेल तर साधा फ्लू किंवा हंगामी ताप देखील त्यांच्या हृदयाचा ताण वाढवू शकतो. शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासते आणि हृदयाला जास्त काम करावे लागते. हायपोथर्मिया मित्रांनो, ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर उष्णता निर्माण करण्यापेक्षा लवकर उष्णता गमावते. हायपोथर्मियामुळे शरीरातील तापमान झपाट्याने कमी होते. हायपोथर्मियाची लक्षणे बघूयात. थरकाप, थकवा, खूप झोपणे आणि अस्पष्ट बोलणे यांचा समावेश हायपोथर्मियाच्या लक्षणांमध्ये होतो. मित्रांनो, ताबडतोब उपचार न केल्यास हायपोथर्मिया हा तुम्हाला घातक ठरू शकतो. दुसरी समस्या आहे एंजायना पेक्टोरिस. एंजायना हा करोनरी आर्टरीशी रिलेटेड आजार आहे. छातीत दुखणे, अस्वस्थता वाटणे, जडपणा वाटणे, घाम येणे, धाप लागणे अशी लक्षणे एंजायना पेक्टोरिसमध्ये दिसून येतात. ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात. काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत ही लक्षणे टिकू शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या खूप कठोर परिश्रम करते, भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असते किंवा खूप जड आहार घेते, तेव्हा हा आजार जास्त बळकावतो. कधीकधी ही परिस्थिती धोक्याच्या बाहेरही जाते. त्यामुळे अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्लाही तुम्ही घेणे गरजेचे आहे. आता आपण बघूया की हिवाळ्यात तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी कशी घ्यावी. हिवाळा हा हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो. हे अनेक अभ्यास, संशोधन आपण समजून घेतले. पण या धोक्यापासून स्वतःचा बचाव तुम्ही कसा कराल असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का? तर तो प्रश्न आपण आज सॉल्व्ह करूया.
मित्रांनो, हिवाळ्यात बाहेर जास्त थंडी असेल तर तुम्ही जास्त करून घरातच थांबावे. खोलीमध्ये ब्लोअर किंवा हीटर लावावे. इलेक्ट्रिक ब्लँकेटचा वापर करावा. शरीराला उबदार ठेवण्यासाठी टोपी, मोजे ती उबदार कपडे घालावी. हिवाळ्यात डाएटमध्ये तुम्ही हंगामी फळे, भाज्या यांवर भर द्यावा. हिवाळ्यात तुम्ही ॲक्टिव्ह राहा. रोज सकाळी 30 मिनिटे वर्कआउट नक्की करा. शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ देऊ नका. पर्याप्त पाणी पीत राहा. सिगारेट, दारू यांचे सेवन करू नका. ते हृदयासाठी हानिकारक आहे. वजन वाढणार नाही याची देखील काळजी तुम्ही घ्या. त्याकरिता डाएट फॉलो करा. तणाव हा हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहे. आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या असतील तर जास्त हेवी वर्कआउट करू नका. जास्त हेवी वर्कआउट केल्यानेही हृदयावरती ताण पडतो. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं की हिवाळ्यात तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी कशी घ्याल. तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि संपूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फार्मसिस्ट तुषार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.